या मुलावर तर स्वतःच काही गुंडांनी हल्ला केला होता. मीच याला वाचवलं होतं. पण केव्हा आणि कुठे? जेव्हा मी नाशिकवरून मुंबईला येत होतो. ही घटना तेव्हाच घडली होती. याचा अर्थ या मुन्नाचा संबंध कुठे ना कुठे या हल्ल्याशी पण जोडलेला आहे. साहेब बोलत होते काहीतरी मोठं होणार आहे. आणि काय सांगितलं बाबांनी? बाकी तर काही नाही, पण बोलत होते की काही मोठ्या विकेट्स पडणार आहेत. जर आपली धार कमजोर झाली असती ना, तर तो शुक्ल ज्याचा मुन्ना मर्डर नाही करू शकला आपण कसा केला असता? बोल. तर शुक्लाला तू टपकवलाय. हो, आपण टपकावला त्याला. आणि मुन्ना यासाठी वाचला की आपल्या त्या रिव्हॉल्वर मध्ये गोळ्या संपल्या होत्या. शुक्ला तर मेलाय, पण मला माहित नाही की त्याने आमच्या विरुद्ध काय काय पुरावे गोळा केले होते. पण आमच्या बातमीच्या आधारावर त्याने खूप काय काय सामान एकत्र केलं होतं. समोर जे अनमोल ज्वेलर्स आहे त्याचे मालक राजेश मीनावालाला मारण्यासाठी 1 वाजता 2 मुलं येतील. थांबा तिकडेच. जिकडे आहात तिकडे थांबा. मला वाटलं तुमचं अभिनंदन करावं. आत्ताच बातमी आलीये की तुमच्या टीमने हाफ सेंचुरी बनवलीये. काय म्हणायचंय तुम्हाला? अरे, तुम्ही लोकांनी त्या 2 मुलांना जे मारलंय. मॅडम, ज्यांना तुम्ही ही मुलं समजताय त्यांच्याजवळ भरलेली पिस्तुलं होती आणि ते कोणाचा तरी खून करायला आले होते. काय म्हणाल? चलिए पुढे पाहू. आई, पण आई तर देवळात गेलीये. रामू काका, रामू काका तर आज सुट्टीवर आहे. मग हा आवाज कसला? कोण? कोण आहे तिकडे? मी विचारते कोण आहे इथे? आज मी अंबिकाच्या समोर स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच दाखवीन. पण हे लोक कोण आहेत? भाईची माणसं वाटतात. हे त्या शुक्लाला मारल्यानंतर त्याच्या मुलीला मारायला तर नाही आलेत.
बाबांचा फोटो कसा पडला? कोण आहे? कोण आहे इथे? पण घरात कोण असू शकतं? कदाचित मांजर असेल. बाबा, खरंच तुमच्या मृत्यूने मला फारच भित्री बनवलंय. पण मी चूप नाही राहणार बाबा. तुमच्या खुन्यांना शिक्षा मी द्यायलाच लावीन. ऐक, मागे जा. मागे जाऊन पोझिशन घे. लवकर उतार. मागे बस. दरवाजा उघड. दरवाजा उघड. बैस 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 लवकर. दरवाजा बंद कर. बंद कर दरवाजा. काच उघड. काच उघड. काच उघड. बघ तिकडे. ए, हाच आहे तो. तू तयार राहा. मार. मुन्ना येतोय तो. मुन्ना येतोय तो. मार. मुन्ना मार. मुन्ना मार रे. अरे मार लवकर. त्याला निघून जाईल तो. निघून जाईल तो. मार. तुझ्या तर गप. हा खून मी नाही केला, पण आरोप तर माझ्याच माथ्यावर आहे. जगाच्या दृष्टीने खुनी तर मीच आहे. कुणास ठाऊक ही अंबिका माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल की नाही, पण मी तिला सत्य सांगून जाणार. तिला सांगणार की मी तिच्या वडिलांचा खुनी नाहीये. पण हे लोक का आले तिथे? कोण आहे? बंद नव्हता करू शकत तू मोबाईल. मुलीने आता आपल्याला पाहिलंय. आता हिला टपकावंच लागेल. खाली फुकटचं टेन्शन ना. कोण आहात तुम्ही लोक? तुझी मौत. हिचं मरण आवश्यक आहे, नाहीतर भाई आपल्याला नाही सोडणार. ए थांबा. अरे आता मुन्ना हा इथे काय करतोय? तू याला सांभाळ, मी तिला सांभाळ. ए त्या मुलीला सोडा. मी विनाकारण तुम्हा लोकांना खून नाही करू देणार. फोन उचला प्लीज.
उचला इन्स्पेक्टर. हा तर अंबिकाच्या घरचा फोन. फॉर गॉड सेक फोन उचला इन्स्पेक्टर प्लीज. हॅलो हॅलो हॅलो. फोन कट केला. पण मला फोन का करत होता? आज तू माझ्या हातून नाही वाचणार. तुम्ही काही केलं तरी त्या मुलीला नाही मारू शकत. आपला जीव वाचवण्यासाठी तू इकडे तिकडे फिरतोयस. ती मुलगी पण मरणार आणि तू पण मरशील. अंबिकाजी, 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 तुमचा गैरसमज होतोय. अंबिकाजी, 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 अंबिकाजी. आता याचं काय करायचं? याला खतम करून टाकू. नाही, याला असाच पडून राहू दे बेशुद्ध. तसा शुक्लाच्या खुनाचा आरोप याच्याच डोक्यावर आहे. त्या मुलीच्या खुनाचा आरोप पण याच्याच डोक्यावर येणार. चल तिला शोधूया. कमाल आहे. ना घरचा फोन उचलत आहे ना मोबाईल उचलत आहे. सर मला वाटतं ती कुठल्या संकटात असावी. आय थिंक यू राईट देव. चल तिच्या घराच्या बाजूने जाऊया. हा.
हे बघा, तुम्ही जे कोणी आहात निघून जा इथून, नाहीतर तुम्हा लोकांना गजाआड जावं लागेल. गजाच्या आड तर आपलं दुसरं घर आहे मेमसाब. तुम्ही आपला विचार करा. जर जीव वाचवायचा असेल ना तर सांगा ती सीडी कुठे आहे. कुठली सीडी? जास्त नाटक नको करू. लवकर सांग ती सीडी कुठे आहे आणि ते सगळे पुरावे कुठे आहेत जे तुझ्या बापाने लपवून ठेवलेत. हे बघा, मला काही समजत नाही तुम्ही कुठल्या पुराव्याबद्दल बोलताय आणि कोणाच्या विरुद्ध बाबांनी पुरावे लपून ठेवले होते. मला काहीच नाही माहिती. कुणी पाठवलं तुम्हाला इथे? तुम्हीच माझ्या बाबाला मारलं होतं. चुप. प्रश्न विचारते. बोलते पुरावे कुठे आहेत, नाहीतर तुला पण तुझ्या बापाकडे पाठवू आम्ही. बोलते पुरावे कुठे आहेत. इन्स्पेक्टर, माझ्या जवळ येऊ नकोस. मी सांगते, माझ्या जवळ येऊ नकोस. अंबिकाजी, माझं म्हणणं आहे का, मी खुनी नाहीये. मी तुमच्या बाबांची हत्या नाही केली. खोटं बोलतोयस तू. तूच माझ्या बाबांना मारलायस आणि आता तू इथे मला मारायला आलायस. नाही अंबिकाजी, तुमचा गैरसमज होतोय. मी इथे तुम्हाला मारायला नाही आलो. मी या गुंडांपैकी नाहीये. अंबिकाजी, मी इथे तुम्हाला हे सांगायला आलो की सगळे माझ्या बाबतीत चुकीचा विचार करतात. मी निर्दोष आहे. निघून जा इथून. अंबिकाजी, माझं ऐकून तर घ्या. अंबिकाजी, चल निघूया आता, नंतर पाहून घेऊ त्याला. चल. अंबिकाजी, निघून जा इथून. अंबिकाजी, मी तुम्हाला सत्य सांगितल्याशिवाय नाही जाणार. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. खोटं बोलतोयस तू. निघून जा इथून. माझी दिशाभूल करून तुला मला मारायचंय. नाही अंबिकाजी, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. त्या दिवशी मी तुमच्या वडिलांना मारायला गेलो होतो कादरच्या सोबत, पण गोळी मी नाही झाडली. मी एका निर्दोष माणसावर गोळी नाही चालवू शकलो. गोळी कादरने झाडली होती आणि सगळ्यांना वाटतं की गोळी मी झाडली. मी निर्दोष आहे आणि मला उगाच फसवलं होतं. अंबिकाजी, माझं बोलणं समजायचा प्रयत्न करा. नाही, खोटं बोलतोयस तू. मी सांगितलं नाही इथून निघून जा. अंबिकाजी, माझं बोलणं समजायचा प्रयत्न करा. अंबिकाजी, मी तुम्हाला सत्य सांगितल्याशिवाय नाही जाणार इथून. अंबिकाजी, मी जातोय. मी पुन्हा भेटीन आणि मी तुम्हाला विश्वास दिल्याशिवाय राहणार नाही की मी तुमच्या वडिलांचा खून नाही केला. मी जातोय. मिस अंबिका, देव काहीतरी गडबड आहे. मिस अंबिका, मिस अंबिका, कुठे आहात आपण? मिस अंबिका, कुठे आहात आपण?
आलात तुम्ही लोक? फार लवकर आलात? माय गॉड, हे तुमची हालत कोणी केली? कोण होते ते लोक? एवढंच. बस ते लोक माझा जीव नाही घेऊ शकले. थोडस हे बघताय ना, थोडस बस जखमी करून गेलेत. आणि तुम्ही लोक एवढे लवकर का आलात? थोडं आरामात यायचं, म्हणजे तोपर्यंत तुमच्या समोर माझं प्रेत असतं. मिस अंबिका, आम्ही लोक योग्य अंदाज बांधला होता मी तुम्हा लोकांच्या बाबतीत. निष्क्रिय आहात तुम्ही सर्व लोक. प्रथम तो मुन्ना सरळ सरळ माझ्या बाबांचा जीव घेतो. पण तुमचे पोलीस काहीच नाही करू शकत. आणि मग तोच मुन्ना माझ्याच घरी येऊन माझ्यावरच आपल्या गुंडांकडून हल्ला करवतो. माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतो तो. मी कसंही करून तुम्हा लोकांना फोन करते, म्हणजे तुम्ही लोक इथे पोहोचून माझी मदत करू शकाल. पण तुम्ही लोक अगदी आरामात सावकाशपणे इथे पोचता. का? तमाशा बघण्यासाठी? हो, तर मुन्ना सिंगने तुमच्यावर हल्ला केला होता. हो इन्स्पेक्टर, तोच मुन्ना सिंग ज्याचा तपास तुमचे हे पोलीस कधीपासून करतायत. पण अजूनपर्यंत त्याच्या सावलीजवळ नाही जाऊ शकले. कंट्रोल रूम, इन्स्पेक्टर अभिमन्यू सिंग बोलतोय. आताच मुन्ना सिंग चांदपूर भागातून गुन्हा करून पळालाय. सगळे नाके सील करा. येणारा जाणारा प्रत्येक गाडीला चेक करा. जिवंत किंवा मेलेला मुन्ना सिंग मला पाहिजे, डेड और अलाइव. तुम्ही काळजी करू नका मिस अंबिका. फार लवकरच मुन्ना सिंग आमच्या ताब्यात असेल. अच्छा, तुमचे मागचे रेकॉर्ड्स पाहून तर असं नाही वाटत. एवढा खतरनाक गुन्हेगार मोकळेपणे शहरात फिरतोय. आणि तुम्ही लोक प्रेस आणि लोकांना हे सांगत फिरतात की शहरातला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे. बकवास करतात तुम्ही सर्वजण. अशी सुरक्षा प्रदान करता शहरातल्या लोकांना? सरकारने अशी ड्युटी करण्यासाठी तुम्हाला हा युनिफॉर्म प्रदान केला. बस मिस अंबिका, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आम्हाला आमची ड्युटी कशी करायची आहे. ही गोष्ट आम्हाला तुमच्याकडून शिकायची गरज नाही आहे, समजलं तुम्हाला? मला पण काही शॉक नाहीये मिस्टर अभिमन्यू की मी तुम्हाला तुमची ड्युटी समजवावी. उलट मला तर लाज वाटते की मला तुम्हाला तुमच्या ड्युटीची आठवण करून द्यावी लागते. इन्स्पेक्टर, तुम्ही बरे आहात ना? राहू द्या ऑफिसर. मी इतकी पण अशक्त नाही झाले की मला तुम्हा लोकांच्या आधाराची गरज पडावी. आणि एक गोष्ट तुम्ही लक्ष देऊ नये का? तुम्हाला तुमच्या या अपयशाची आणि काम चुकारपणाची जाणीव करून द्यायलाच हवी. आणि मग शहरातल्या लोकांना पण कळायला हवं, ज्या खांद्यावर ते आपल्या जीवाची अन धनाची जबाबदारी देऊन आरामात झोपतात, ते खांदे किती कमजोर आहेत. उद्या सकाळचा पेपर वाचायला विसरू नका मिस्टर अभिमन्यू. मला उद्याचा पेपर वाचायची गरज नाही मिस अंबिका, कारण मी चांगल्या प्रकारे जाणतोय की उद्याची बातमी काय आहे. आणि ती बातमी मी तुमच्या चेहऱ्यावर चांगल्या रीतीने वाचू शकतो. चला, तुम्ही तर आम्हाला आमची ड्युटी करायला शिकवलत, पण कधी तुम्ही हा विचार केलात? एक चांगला नागरिक म्हणून, एक चांगली पत्रकार म्हणून कधी तुम्ही आपलं कर्तव्य नीटपणे पाळलंय? नाही पाळलंय. नाही विचार केला तुम्ही. कारण जर तुम्ही विचार करता तर आम्हाला कामचोर आणि निष्क्रिय म्हणण्याची चूक नसती केली मॅडम. तुम्हाला आमचं उशीर येणं दिसून येतं, पण हे दिसून येत नाही की कुठल्याही कंप्लेंट शिवाय, कुठल्याही इन्फॉर्मेशन शिवाय आम्ही तुमच्या केवळ एक मिस कॉलवर इथे निघून आलो. वाटतं तर नसतो आलो मॅडम. आम्ही नेहमी लोकांची मदत करतो, पण काय हेच लोक आमची मदत करतात? तुम्ही तर आम्हाला दोषी म्हणतच आहात, कारण आम्ही तुमच्या वडिलांच्या खुणेला पकडू नाही शकलो. चला, हीच गोष्ट मी तुम्हाला विचारतो, काय तुम्ही तुमच्या वडिलांच्या खुन्याला पकडण्यामध्ये आमची मदत केली आहे? नाही केलीत तुम्ही? अरे आता तर छोट्या छोट्या इन्क्वायरीची पण तुम्हाला चीड येते. पण विचार करायची गोष्ट ही आहे मॅडम की मुन्ना सिंगने तुमच्यावर हल्ला केला तर तो का केला? काय कारण असू शकतं?
आणि तेच कारण तुम्ही पोलिसांपासून लपवत आहात. मुन्ना सिंगला जी वस्तू तुमच्या वडिलांकडून पाहिजे होती तीच वस्तू तुमच्याकडून घ्यायला बघतोय. चला सांगा मला सत्य काय आहे. कम ऑन, टेल मी द ट्रूथ. कम ऑन. जोपर्यंत मला स्वतःला कळणार नाही की कोणाविरुद्ध बाबांनी कोणते पुरावे गोळा केले होते, मी तुम्हाला काहीच नाही सांगणार. तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय तर सांगितलंच असेल ना मॅम. सांगा सत्य काय आहे. कम ऑन, टेल मी द ट्रूथ. मॅम, देव सर. यांना लवकर हॉस्पिटलला घेऊन जा. ओके सर. नाही, मी ठीक आहे. नाही मॅम, तुम्हाला जायला हवं. आणि हो देव, हां. घराच्या बाहेर 2 हवालदारांची ड्युटी लाव. येस गो. सर. ओके सर. आणि मी जातो त्या मुन्नाच्या मागे. बघतोच की मुन्ना माझ्या या हातातून कसा वाचतो ते. काय भाई, कोण आहात तुम्ही लोक यार? ए इकडे बघ, आम्ही सांगतो कोण आहोत आम्ही लोक. मी सगळ्यांना खोटं सांगितलं होतं की मी माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना ओळखत नाही. त्या लोकांना कसा विसरू शकतो मी? एकेकाला पकडून पकडून मारीन. ही माझी लढाई आहे. ही मी स्वतःच लढणार आहे. कोण? दाढी काय वाढली, तू तर आपल्या दोस्ताला ओळखायलाही तयार नाहीयेस. दाढी वाढवल्याने सैतानाचा साधू कधीच नाही होत. खरं बोललास तू. घाबरलास? हा पुष्पगुच्छ तुझ्यासाठी अनुज. फुलांसारख्या नाजूक मुलासाठी फुलांपेक्षा चांगली भेट आणखी काय असू शकते? काय हालत झाली आहे बिचाऱ्याची. दुखत असेल ना? जेव्हा हाडं तुटतात ना, तेव्हा दुखणं स्वाभाविकच आहे. माझ्या दुःखाची चिंता तू करू नकोस रॉकी. एका फौजीचा मुलगा आहे मी. दुःख आणि त्रासाची पर्वा मी नाही करत. या छोट्या मोठ्या जखमांनी मला काही फरक पण नाही पडत. सुंभ जळला पण पीळ नाही केला. मी ऐकलंय की ज्या लोकांनी तुझी अशी हालत केली आहे, तू कोणालाच नाही ओळखत. अनुज, तुला आठवलंच ना तर मला सांगशील.
मी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देईन. हां, वाटत तर नाही की तुला ते आठवेल की कोणत्या लोकांनी तुला मारलं होतं. आणि तसंही तो मार खाण्याचा सीन आठवून तुला भीती वाटत असेल ना. असो, जर तुला आठवलंच तर मला सांगायला विसरू नकोस. हां, आता मी निघतो. विश यू ऑल द बेस्ट. एक मिनिट रॉकी. ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता त्यांना चांगल्या रीतीने ओळखतो मी. त्यांचं नाव, त्यांचे चेहरे मला सगळं आठवत आहे. हे तू पण खूपच समजदारीचं काम केलंस, आमच्या बाबतीत कोणाला न सांगू. आणि जर स्वतःचं भलं हवं असेल तर या गोष्टीला इथेच विसरून जा. आणि हो, आपल्या डॉक्टरला सांग की इलेक्शन संपेपर्यंत त्याने तुला इथेच ठेवावं. आणि तू आपल्या दोस्तांना पण सांग की इलेक्शनच्या बाबतीत विसरून जा आणि तुझी खूप काळजी घ्या. कारण आत्तापर्यंत मी फक्त ट्रेलर दाखवलाय. जर नाही समजलं असतं पूर्ण फिल्म दाखवीन. रॉकी, जायच्या आधी माझी पण एक गोष्ट ऐकून जा. तू असं अजिबात समजू नकोस की मी तुमच्या भीतीने तुमची नावं कोणाला सांगितली नाही. ही लढाई तुझी आणि माझी आहे. यामध्ये मी आणखी कोणाला सामील नाही करणार. तू जे माझ्या बरोबर केलंयस त्याचा हिशोब मी स्वतः करणार. कारण गणितात मी फार हुशार आहे हे तुलाही माहितीये. आणि राहिली गोष्ट इलेक्शनची, तर ते तर तू हरलेलाच आहेस. आता तुला हवं ते कर तू रॉकी. इलेक्शन तर तुला हरायचंच आहे. मी हरवीन तुला ते इलेक्शन. हे माझं चॅलेंज आहे. ज्याच्या हातावर पट्ट्या बांधल्या असतात ना त्याने चॅलेंज नाही करायला पाहिजे. आणि एक गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे, रॉकी आपल्या दुश्मनांना पळायची संधी नाही देत. उद्या कोणी पाहिलंय. जर याने कोणालाही आम्हा लोकांबद्दल सांगितलं ना तर आपण लोक तर गेलो ना कामातून त्याच्यावर हल्ला करण्याच्या आरोपाखाली. आपल्यापैकी कोणी आत नाही जाणार. जर गेला तर फक्त अनुज, तो पण सरळ वरती, जिथून परतून कोणीच कधी परत नाही येत. पण रॉकी, ते कसं? त्याची व्यवस्था मी केलेली आहे. ती पण अशी की तुम्ही लोक बघतच राहाल. चला. मिस्टर अनुज, थोड्या वेळानंतर तुम्हाला एक्सरे रूम मध्ये घेऊन जाऊ. तिथे तुमचे एक्सरे काढायचे. ठीक आहे सिस्टर. चला. आता तुम्हाला कसं वाटतंय? मच बेटर. आई, अगं बेटा, हे हे काय झालंय? आई मी ते तुला नंतर सांगते. आंटी, तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. ही फार छोटी जखम आहे आणि फारच लवकर बरी होईल. आई, हे सब इन्स्पेक्टर देव आहेत. बाबांच्या केसच्या इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये आहेत आणि मी त्यांच्याच बरोबर हॉस्पिटलमध्ये गेले होते. आंटी, तुम्ही धीर सोडू नका. तुमच्या पतीच्या खुन्याला खूप लवकरात लवकर अटक करण्यात येईल. आणि तुमची मुलगी आणि या घरासाठी सतत 24 तास पोलीस पहाऱ्यावर असतील. आंटी, मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. मला माहिती तुमचं दुःख किती मोठं आहे. पण अशा खुन्यांना पण शिक्षा अवश्य मिळायलाच हवी, जे समाजात अशी घाण पसरवतायत. असो, आता मी निघतो. जर तुम्हाला माझी गरज भासली तर तुम्ही मला फोन करा. चल बेटा, आई, मी बैस. ठीक आहे. बैस बैस ग बाळा. आई, मी आता ठीक आहे. कसला विचार करतेस बाळा? हेच की शेवटी
मुन्ना आणि त्याचे सोबती इथे कोणत्या पुराव्यांच्या शोधात आले होते? आई, सीडी बोलत होता की बाबांनी काही मोठ्या लोकांच्या विरुद्ध पुरावे गोळा करून ठेवले होते आणि कदाचित याच कारणामुळे त्यांचा खून झाला. आई, कदाचित मुन्ना आणि त्याचे सोबती त्याच पुराव्यांच्या शोधात तर इथे नव्हते आले. बेटा, मला फार भीती वाटतेय. आता पण इथे नाही राहायचं. कुठल्या दुसऱ्या शहरात निघून जाऊया. नाही आई, जोपर्यंत बाबांच्या खुन्यांना मी शिक्षा नाही होऊ देत आपण कुठेच नाही जाणार. आणि आई, अगं तू आणि बाबाच तर नेहमी म्हणायचात की मी तुमची मुलगी नाही, तुमचा मुलगा आहे. मग आता तो विश्वास कुठे नाहीसा झाला आई? की तो विश्वासच राहिला नाही की मग संपलाय तो? नाही आई, मी कुठल्याही स्थितीत बाबांच्या खुन्यांना शिक्षा द्यायलाच लावीन. माफ कर बेटा, परिस्थितीने मला खूपच हळवं बनवलंय. रडायचं थांबव आई, सगळं ठीक होईल. अच्छा, आता लवकर हे अश्रू पुस आणि माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. मला फार जोराची भूक लागली. मी विसरलेच होते बाळा. आत्ता घेऊन येते. हा मुन्ना काय खरोखरच माझी दिशाभूल करायला म्हणत होता की तो बाबांचा खुनी नाहीये? म्हणजे तो मला मारू शकेल, पण त्याच्या चेहऱ्यावर भोळेपणा आणि आवाजात सच्चेपणा होता. तो खुनी नव्हता दिसत. असं तर नाही की मुन्ना खरोखरच निर्दोष आहे, त्याला फसवलं गेलं असेल. काही का असेना, मला या गोष्टीच्या तळाशी जायलाच हवं. तो निर्दोष असो वा खुनी, दोन्हीही स्थितीत मला खरेपणा समोर आणायलाच हवा मुन्नाचा. डोंट वरी यार, त्यात काय आहे? अरे एक्सरे तर पटकन होईल यार, 2 मिनिटाचं काम आहे. ए रफिक, लवकर ये, इथे लावूया. चल लवकर काढ. टाइम सेट करून टाकतो याच्यात. काही टेन्शन नाही यार. सगळे ठीक होईल. रॉकी, फक्त अनुजला मारण्यासाठी बॉम्बची काय गरज आहे? हा बॉम्ब अनुजला उडवण्यासाठी नाहीये. म्हणजे काय? भाईंचं म्हणणं आहे की दिवाळीच्या आधी या शहरामध्ये धमाके व्हायला हवे आणि दिवाळी व्हायला हवी. जेव्हा मला माहिती झालं की अनुज याच हॉस्पिटलमध्ये आहे, तेव्हा मी विचार केला की एकाच बाणात 2 पक्षी मारून टाकूया. हे घे, लवकर लाव. लवकर लाव. ए, मला वाटतं ते आले. चल लवकर.